नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लाड. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. निवडणूक बिहारची, पण त्याचे परिणाम मात्र महाराष्ट्रावर, असा त्याचा विषय आहे. की काल बिहार विधानसभेचे निकाल जाहीर झाले. NDAला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालेलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या अंदाजानुसार 160 पेक्षा जास्त जागा मिळतील. जवळजवळ 202 जागा काल त्यांना मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे भाजपचा आत्मविश्वास अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. लोकसभा निवडणुकामध्ये जे थोडंसं अपयश आल्यासारखं भाजपला झालं होतं, विरोधी पक्षांना जे वाटत होते की आता भाजप संपला, आता पुढच्या निवडणुकामध्ये तर भाजप एकदम पूर्णपणे हरेल आणि आपली सत्ता पूर्णपणे येईल. महाराष्ट्रामध्ये तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार हे तर म्हणजे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते की आता कधी विधानसभेच्या निवडणुका होतात आणि आपण मुख्यमंत्री होतो. पण झालं उलटच. महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश भाजपला मिळालं. त्याच्या अगोदर हरियाणात मिळालं आणि त्याच्यानंतर दिल्लीमध्ये. तिन्ही राज्यांमध्ये भाजपला प्रचंड यश मिळालं आणि भाजप सत्तेवर आलेलं आहे. हरियाणा, दिल्लीमध्ये तर पूर्ण बहुमत आहे. महाराष्ट्रामध्ये बहुमताच्या अगदी थोडं कमी, म्हणजे जवळ 132 सीट आहेत. 143 सीट पाहिजेत, तर 145 पाहिजे, तर 132 मिळाले. फक्त 13 जागा कमी आहेत. पण राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जे भाजपचे पेरलेले आमदार आहेत ते त्याची संख्या 15 ते 17. म्हणजे या दोन्ही पक्षांनी जर भाजपला जागा द्यायचं ठरवलं तर तिथले लोक राजीनामा देतील आणि भाजप पुन्हा बहुमतामध्ये दिसून येईल. त्याच्यामुळे भाजप आता या दोन्ही पक्षांना घाबरत नाही. भाजपच्या लोकांना लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या त्याची जाणीव झालेली आहे. फेक नॅरेटिव्हला कसं पलटून लावायचं याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या चुका सुधारून घेतल्या आणि नव्या दमाने त्यांनी निवडणुका लढवल्या. आणि लोकसभेच्या निवडणुकामध्ये जे फेक नॅरेटिव्ह, घटना बदलली जाईल, लोकांचं आरक्षण काढून घेतलं जाईल, मुसलमानांना हाकलून दिलं जाईल, ते फेक नॅरेटिव्हचा परिणाम थोडासा लोकसभेच्या निवडणुकात झाला होता. आणि त्याची चूक लोकांच्या लक्षात आली की आपण चुकीचं मतदान केलं आणि चुकीच्या लोकांना आपण निवडून दिलं. ही जाणीव, ही खंत लोकांना सतत वाटत होती. त्याच्यामुळे त्यांनी पुढच्या इलेक्शनमध्ये भाजपला भरभरून पाठिंबा दिला. जसं आपण एखादी आपली चूक झाल्यावर ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो, तसं लोकांनी त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र निवडणुकीचं समीकरण आपल्याला महत्त्वाचं समजून घ्यायचं होतं की महाराष्ट्रामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट हा सत्तेवर आहे. खूप लोकांना असं वाटतं की अजितदादा पवारांना कशाला घेतलं, भ्रष्टाचारी आहेत, नाही का. पण जर अजितदादा पवार सोबत नसले तर एकनाथ शिंदेंनी थोडी दादागिरी केली असती की तुम्ही आमच्याशिवाय सत्तेवर बसू शकत नाही, त्याच्यामुळे आम्हाला अमुकच पाहिजे, आम्हाला तमुकच पाहिजे, आम्हाला मुख्यमंत्रीपदच पाहिजे, आम्हाला गृहमंत्रीपदच पाहिजे, याच्यासाठी त्यांनी दबाव आणला असता. पण आता भाजपने त्यांना जाणीव करून दिली की तुम्हाला जायचं तर जा, आमच्याबरोबर अजितदादा आहेत. आणि भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सुद्धा बहुमत चांगलं होतं, 132+40, म्हणजे बहुमतापेक्षा सुद्धा भरपूर जागा जास्त आमदार त्यांच्याकडे आहेत. पण अजितदादांना वाटलं की बा आम्ही बाहेर पडलो तर काय होईल, ते एकनाथ शिंदे भाजपकडे, त्याच्यासाठी दोघांना बॅलन्स करत भाजप सत्ता गाजवतोय. अजिबात त्या दोघांना व्हॅल्यू देत नाही आहे. आता आपल्याला महत्त्वाचं जे पाहिजे होतं की नगरपालिका निवडणुका ज्या आहेत, नगरपंचायत, नगरपालिका परिषद,
किंवा नगरपालिका म्हणा, 246 नगरपालिका आहेत, 42 नगरपंचायत आहेत. तर यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यांचं फॉर्म भरणं काम चालू आहे. तर या निवडणुकावर या बिहार निकालाचा मोठा परिणाम तुम्हाला दिसून येईल. याच्यावरच दिसेल असं नाही, यापुढं महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील, त्याच्यावर सुद्धा या बिहारच्या निवडणुकाचा परिणाम तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल. कारण काय होतं की लोक नेहमी विजेत्याच्या पाठीमागं उभे राहायचा प्रयत्न करतात, जो हरला त्याच्या मागे लोक उभे राहत नाहीत. तर त्यामुळे भाजप जिंकलं हे लोकांच्या मनात ठसल्यावर लोक भाजपला आपापूनच मतदान करतात. त्याच्याशिवाय लाडकी बहीण योजना किंवा मागेल त्याला शेततळं या योजनांमुळे शेतकरी सुद्धा खुश आहे. त्याच्यामुळे लोक भाजपला प्रचंड प्रमाणात मतदान करतील आणि भाजप आणि शिवसेना जो युती आहे त्याला चांगल्या प्रकारे नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायतमध्ये चांगलं यश मिळेल. अजितदादा पवारांना ग्रामीण भागात थोडंफार यश मिळेल, पण भाजपबरोबर युती तिथल्या लोकांना नको आहे. म्हणजे मी सांगितलं मागच्या एपिसोडमध्ये की एक लोकांना गर्व असतो की नाही आपण पूर्वीचे काळ आठवत नाही का, एखादा पूर्वीचा जहागीरदार होता, त्याची सगळी जागीर गेली, पण त्याला असं वाटतं नाही मी अजूनही जागीरदार आहे, मला काय लोक ऐकतात. तसं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना अजूनही वाटतं की पूर्वीचा काळ आमचा जो आहे 20-25 वर्षापूर्वी, की आम्ही कोणी उभं केलं तरी निवडून येतो. आता तो काळ राहिलेला नाही, पण त्याच्यामुळे अजितदादा पवारांना या दोघांपेक्षा थोडंसं यश कमी मिळेल. भाजपच्याच या निवडणुका, बिहारच्या निवडणुका भाजप जास्त जागा मागून घेणार प्रत्येक ठिकाणी. मग महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, आणि अजितदादा पवार गट आणि एकनाथ शिंदे यांना ते मान्य करावे लागतील, कारण त्यांच्यावर या निवडणुकीने दबाव आलेला आहे की पुन्हा जर इलेक्शन झाले तर आपण भाजपशिवाय निवडून येऊ शकत नाही. भाजप स्वतः बहुमताने निवडून आलं तर आपल्याला कोणी विचारणार नाही. त्याच्यामुळे भाजपच्या कलानी घेण्याचा त्यांचा विचार नक्की राहील. 2026मध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या 4 राज्यांच्या निवडणुका आहेत. एक आसाममध्ये भाजपची सत्ता आहे, तिथं भाजप परत येईल अशी अपेक्षा आहे. तामिळनाडू, केरळमध्ये भाजपचं काही हे तिथं पाया नाही आहे, पण तिथं जर त्यांना थोडंसं चांगलं यश मिळालं, पश्चिम बंगालमध्ये जर भाजप सत्तेच्या जवळ गेला, तर तुम्हाला 100% सांगतो की भाजपला लोकसभेमध्ये जे कुबड्या घेऊन सध्या सरकार चालवावं लागतं, तर ते भाजपला पसंत नाही आहे, पण नाईलाज आहे या लोकांना. म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सांभाळावं लागतं. आता बिहारच्या निवडणुकामुळे काय झालं की ते पण थोडेसे हतबल झाले की भाजप अतिशय जोरात आहे, आपण यांचा पाठिंबा काढून घेतला तर आपल्याला लोक निवडून देणार नाहीत, याची जाणीव त्यांना पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळं मोदी अधिक पहिल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग झालेले दिसून येतील. त्याच्यामुळे त्यांचे निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल. आणि महत्त्वाचं तुम्हाला समजून सांगायचं होतं की जर 2026मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळालं, तामिळनाडू, केरळमध्ये थोड्याफार चांगल्या जागा मिळाल्या, 2026च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लोकसभेच्या म्हणजे बरखास्त करून आपण त्याला मुदतपूर्व निवडणुका म्हणतो तशा घेतल्या जातील आणि भाजप पुन्हा प्रचंड मताने तिथं सत्तेवर आलेलं तुम्हाला दिसून येईल. की भाजपला जो लोकसभेमध्ये थोडंसं अपयश आल्यासारखं वाटलं, बहुमत मिळालं नाही, ती खंत त्यांना सतावते. आता बाकीच्या राज्यामध्ये निवडणुकामध्ये प्रचंड यश मिळालं म्हणजे भाजपच्या बाजूने वातावरण तयार झालेलं आहे हे त्यांनी ओळखलं. मग त्याचा फायदा ते 100% घेऊ शकतात. फक्त 2026च्या या निवडणुका कशा पार पडतात, तिथं लोक आपल्याला विरोधी राज्यांमध्ये सुद्धा कसं मतदान होईल याचा अंदाज घेतील आणि तिथं जर चांगलं मतदान झालं भाजपला तर 2026च्या एंडला लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका 100% होतील. म्हणजे निवडणुका बिहारच्या झाल्या, त्याचे परिणाम मात्र संपूर्ण देशभर जाणवण्याची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये तर विरोधी पक्ष हतबल झालेले आहेत, त्यांना
म्हणजे जागा वाटप करायला सुद्धा ताकद राहिलेली नाही, प्रचाराला तोंड राहिलेलं नाही. आता जे किरकोळ आहेत लोक, की कुठेही जाण कोणत्या विषयावर त्यांचं मत विचारा, ते निगेटिव्हच बोलतात. पोपट ज्याला आपण म्हणतो, की त्यांचं काही ज्ञान नसतं, काही नसतं, पण प्रत्येक विषयावर माझं मत ऐका, अशी एक त्यांचीच असे आपल्या महाराष्ट्रामध्ये 4-5 पप्पू आहेत, की ते कोणत्याही विषयावर बोलतच राहतात. तर त्यांना काही विचारलं की ते सांगणारच, की बा हे EVMची कमाल आहे, भ्रष्टाचाराने मिळवलेलं यश आहे, असं ते म्हटल्याने लोकांच्या मनामध्ये काही फरक पडत नाही. लोक भाजपला प्रचंड प्रमाणामध्ये मदत करतील, भाजपचे जे सहकारी आहेत त्यांना मदत करतील. त्याच्यामुळे भाजपचे जे जे सहकारी असतील त्यांना भाजपच्या पुढं मान तुकवावीच लागेल आणि भाजप अधिक स्ट्रॉंग होत जाताना तुम्हाला दिसून येईल. महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये आपल्याला मोठं चित्र बदललेलं दिसून येईल. ग्रामीण भागामध्ये सुद्धा भाजप मोठ्या प्रमाणात यश मिळवताना तुम्हाला दिसून येईल. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.